नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि देशाचे पहिले कायदा मंत्री भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झालं. सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांसाठी समर्पित असलेले ते एक महान नेते होते. आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार मानले जाते. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आपल्या आयुष्यात लढा दिला. त्यांनी शिक्षण हे समाज सुधारणेचं सर्वात महत्त्वाचं साधन मानले. दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी त्यांनी सतत लढा दिला आणि भारतीय समाजात समानतेचं तत्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. 6 डिसेंबर हा दिवस त्यांच्या अनुयायांनी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला. या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर लाखो लोक जमतात. आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत प्रस्थापित केलेले विचार आणि मूल्य आजही सामाजिक न्याय आणि समानतावादी समाजाची प्रेरणा आहेत. 6 डिसेंबर 1998 रोजी परमवीर चक्रानं सन्मानित मेजर होशियार सिंग दहिया यांचं जयपूर इथं निधन झालं. 1957 मध्ये होशियार सिंग भारतीय सैन्याच्या जाट रेजिमेंटचा एक भाग बनले आणि नंतर इथून ते 3 ग्रेनेडियर्स मध्ये सामील झाले. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ग्रेनेडियर रेजिमेंटची 3री बटालियन शकरगड इथं पाठवण्यात आली. 10 दिवसात मेजर होशियार सिंग यांच्या नेतृत्वाखाली ग्रेनेडियर रेजिमेंटच्या 3ऱ्या बटालियननं नेत्रदीपक प्रगती केली. भारताच्या पूर्व सीमेवरील लढाई 16 डिसेंबर 1971 रोजी संपली, पण पश्चिम सीमेवर लढाई सुरूच होती. 17 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी लष्करानं पुन्हा एकदा हल्ला केला. या हल्ल्यात होशियार सिंग गंभीर जखमी झाले. जखमी असूनही ते सैनिकांना प्रोत्साहन देत राहिले. कोणताही अडथळा त्यांना रोखू शकला नाही. त्यांनी शत्रूच्या सैन्यावर एवढ्या वेगानं हल्ला केला की पाकिस्तानी सैन्याला मोठा विनाश सहन करावा लागला. त्यांच्या अदम्य धैर्यासाठी मेजर होशियार सिंग यांना भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र प्रदान करण्यात आला. 6 डिसेंबर 1704 रोजी शीख धर्माचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या विरुद्ध चमकोरची लढाई झाली. पंजाबमधील चमकोर साहिब इथं ही ऐतिहासिक लढाई झाली. शीख इतिहासात ही लढाई शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक मानली जाते. या युद्धात गुरु गोविंद सिंह यांच्या सोबत फक्त 40 शीख योद्धे होते, तर मुघल सैन्याची संख्या हजारो होती. ही लढाई गुरूंच्या 2 पुत्रांच्या साहिबजादा अजित सिंह, साहिबजादा जुझार सिंह आणि इतर शूर शिखांच्या बलिदानासाठी ओळखली जाते. आपल्या अदम्य धैर्यानं आणि बलिदानानं त्यांनी शत्रूंच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. गुरु गोविंद सिंहजी यांनी त्यांच्या मर्यादित साथीदारांसह चमकोर किल्ल्यावर केलेला प्रतिकार इतिहासात अजरामर झाला. ज्यावेळी गुरु गोविंद सिंह यांनी ही लढाई लढली त्यावेळी मुघलांची जाचक धोरणं शिगेला पोहोचली होती. लोकांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात मुघल गुंतले होते. गुरु गोविंद सिंह यांनी याला विरोध केला आणि मुघलांविरुद्ध आघाडी उघडली. या कारणास्तव मुघलांना गुरु गोविंद सिंह यांना कोणत्याही किमतीत मृत किंवा जिवंत पकडायचे होते. म्हणूनच मुघल आणि गुरु गोविंद सिंह यांच्यात ही लढाई झाली. 6 डिसेंबर 1992 या दिवशी गीता जयंती होती. हा दिवस भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी अयोध्येतील हजारो कारसेवकांनी राम जन्मभूमी येथील वादग्रस्त वास्तू उद्ध्वस्त केली होती. या वादग्रस्त रचनेबाबत शेकडो वर्षांपासून वाद सुरू होता. भाजप नेते आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी चळवळ सुरू केली होती. त्यानंतर हे आंदोलन जन आंदोलन बनलं. हळूहळू देशभरातील राम भक्त त्यात सामील होऊ लागले. गीता जयंतीच्या दिवशी कारसेवा करायची यासाठी देशभरातून कारसेवक अयोध्येत दाखल झाले. आदल्या दिवशी 5 डिसेंबर 1992च्या सकाळपासूनच कारसेवक अयोध्येतील वादग्रस्त इमारतीजवळ पोहोचू लागले. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त रचनेसमोर केवळ भजन कीर्तन करण्यास परवानगी दिली होती. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी गीता जयंतीला वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली आणि त्याच दिवशी राम लल्लाचं तात्पुरतं मंदिर बांधून पूजा सुरू झाली. भारतात होमगार्ड विभागाची स्थापना 6 डिसेंबर 1962 रोजी झाली. हे दल देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतं. होमगार्ड हे भारतीय पोलिसांचं सहाय्यक दल मानलं जातं आणि नागरी सुरक्षा सुनिश्चित करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी होमगार्ड्सची स्थापना करण्यात आली. विशेषतः नैसर्गिक आपत्ती, आग आणि इतर संकट यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत हे दल प्रशासन आणि पोलिसांसोबत जवळून
म्हणून काम करतं। या व्यतिरिक्त होमगार्ड वाहतूक नियंत्रण, समुदाय सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देखील मदत करतात। होमगार्डमध्ये स्वयंसेवक नागरिक असतात, जे समाजसेवेच्या भावनेनं प्रेरित होऊन या दलात सामील होतात। हे दल भारतातील राज्य सरकारच्या अंतर्गत काम करतं। तर हे होते आजचे दिनविशेष। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी वृत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।